विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पाहायला सुरू केलंय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो 10वीचा रिझल्ट लागलाय. पार्ट 1 झालाय. फर्स्ट मेरिट लिस्टची ही प्रोसेस सुरू झाली आहे. आणि आपण बऱ्याच लोकांनी ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहात. सो आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मुलांना वाटतं की आपण सायन्सला गेलं पाहिजे. पण तुम्ही थंबनेल वाचलंच आहे की मला गणित अवघड जातं, बायोलॉजी घेऊन करू काय? तर आज आपण याच प्रश्नाबद्दल एक 3-4 मिनिट चर्चा करणार आहोत. तुमचं जर गणित अवघड जात असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुमच्यासोबत काही बेटर इन्साईट शेअर करतोय. चला तर मग तुम्ही या व्हिडिओला आपण सुरुवात केली आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब निश्चित करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, की 10वीचा निकाल लागला आणि गणितात मार्क अगदीच 50, 55, 60 आहेत आणि त्यातनं प्रॅक्टिकलचे जर 20 काढले, तर 35-40च मार्क होतायत तुम्हाला. तर तुम्हाला इथं विचार करावा लागतो, की बाबा मला गणित अवघड जातंय आणि मला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मॅथ्स ठेवायचं आहे सायन्सला. तर कसं काय ते शक्य होईल? तर पहिली गोष्ट तुम्हाला गणिताला मार्क कमी का पडले हे फाइंड आउट करा. जर तुमचा गणित हा तुमचा गुडबुकमध्ये नसेल, तुमचा तो फेव्हरेट विषय नसेल, गणिताच्या लेक्चरला पळून जावंसं वाटत असेल, गणित अगदी देवानी जरी शिकवला मला तरी येणार नाही, अशी भावना असेल, तुम्ही रोज शाळेत असताना गणिताचे सर सुट्टीवर असेल तर तुम्हाला आनंद होत असेल, तर असं समजा की गणित हा विषय तुमच्यासाठी नाही. इट्स नॉट युअर कप ऑफ टी. गणित हा तुमच्यासाठी नाही. मग आता तुमच्याकडे काय ऑप्शन राहतो, तर बायोलॉजी घेऊन सायन्स करणे. कारण मॅथेमॅटिक्स जर तुम्ही ठेवला, इफ यू कंटिन्यू विथ मॅथेमॅटिक्स, तुम्हाला मॅथेमॅटिक्स तर जड जाईलच, पण फिजिक्स सुद्धा जड जाईल. कारण मॅथेमॅटिक्सचा मोठा भाऊ फिजिक्स आहे. आणि बघा सायन्समध्ये जे 3 कोर सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. त्यातला फिजिक्स पण अवघड जातोय, मॅथेमॅटिक्स पण अवघड जातोय. मग केमिस्ट्री घेऊन तुम्ही करणार काय? एका विषयाने खूप काही उजेड पडणार नाहीये आपला. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही काय करणार, की बायोलॉजी ठेवणार. आता इथं तुम्हाला काय सहूलियत आहे, तर तुम्ही जर बायोलॉजी ठेवला, तर बायोलॉजी कुणाला सोपा जातो किंवा कुणाला चांगला जातो आणि बायोलॉजीमध्ये काय करियर आहेत, हे पुढच्या 2 मिनिटात आपण चर्चा करणार आहोत. अवघे व्हिडिओ सुरून 2 मिनिट 22 सेकंद झाले आणि पुढच्या काही वेळामध्ये आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा ज्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीला खूप चांगले मार्क पडलेत, त्या मुलांनी निश्चितपणे बायोलॉजी ठेवा. ज्यांना गणित अवघड जातो, पण हे विषय चांगले जातात, बायोलॉजी ठेवा. कारण बायोलॉजी हा थेरी बेस्ड सब्जेक्ट आहे. गणित हा थेरी बेस्ड सब्जेक्ट नाही आहे. गणिताचा अभ्यास वाचून करता येत नाही. तुम्ही वाचून करत असाल तर भगवान रखवाला आहे. कारण गणिताचा अभ्यास वाचून कधीच होत नाही. 1. 2. गणितातली उत्तरं डायनॅमिक असतात. म्हणजे त्याची उत्तरं दर वेळेला बदलतात. बायोलॉजीमध्ये तसं नसतं. बघा, मानवी हृदय एका मिनिटामध्ये समजा एक सर्टन टाईम हार्टबीट होतात. तर ते तेवढेच होतात. किंवा फ्रॉग काय? फ्रॉग जो आहे, तो ॲम्फिबियन आहे. तर ते उत्तर कधीच बदलत नाही. किंवा ह्युमन बॉडीमध्ये एकूण हाडांची संख्या किती आहे? तर ती तेवढीच असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक. मानवी हृदय किती वेळा बीट होतं? फ्रॉग हा ॲम्फिबियन आहे किंवा मानवी शरीरामध्ये एकूण इतके हाडं असतात किंवा लेमनमध्ये व्हिटॅमिन सी असतं किंवा सिट्रस फ्रुट्समध्ये व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सीच्या स्कार्सिटीमुळं स्कर्वी हा रोग होतो. हे जे आन्सर असतात ना, ते फिक्स असतात. सो तुम्हाला बायोलॉजीमध्ये रीड, रिमेंबर, राईट, आय रिपीट, रीड, रिमेंबर, राईट हा पॅटर्न अवलंबावा लागतो. पण आता तुम्ही म्हणाल की सर, आम्ही जर मॅथ्स सोडलं तर आमच्यासमोर करिअरचे काय ऑप्शन आहेत? बायोलॉजी घेऊन आम्ही काय केलं पाहिजे? तर बघा 12वी नंतर बायोलॉजी जर तुमचं असेल, तर तुम्हाला फार्मास्युटिकल, बी फार्म करता येतं, डी फार्म करता येतं, एम फार्म करता येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल स्टोअर काढण्यापासून ते फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जॉब करण्यापासून ते रिसर्च, टीचिंग हे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्माणशास्त्र हे आरोग्याशी निगडीत असलेलं क्षेत्र आहे. सो आरोग्य ही जी टर्म आहे ती खूप ब्रॉडर आहे आणि त्याला कधीही दुष्काळ पडणार नाही. आरोग्याशी संबंधित समस्या नेहमीच असतील आणि त्या सोडवणाऱ्याला नेहमीच पैसा मिळत राहील. सो फार्मास्युटिकल आहे. 2. बायोलॉजी ठेवून तुम्ही पुढे BSc ॲग्री करू शकता. महाराष्ट्रामध्ये खूप चांगले ॲग्रीचे कॉलेजेस आहेत. राहुरी आहे, दापोली आहे, अकोला आहे, परभणी आहे, पुणे आहे. अनेक ठिकाणी चांगले कॉलेजेस किंवा विद्यापीठं गव्हर्नमेंट फंडेड, ग्रँटेड किंवा गव्हर्नमेंट ऑपरेटेड कॉलेजेस आहेत. तिथं तुम्ही BSc ॲग्री करून पुढं कृषी संदर्भातल्या वेगवेगळ्या सेवा, त्यामध्ये कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापासून ते शेती करण्यापासून ते कृषी अधिकारी, कृषीचं जे सगळं सेक्टर आहे, प्रायव्हेट बँकिंगमध्ये कृषी ॲग्रीकल्चर ऑफिसर, गव्हर्नमेंट बँकांमधले वगैरे हे सगळं तुमच्यासाठी
ओपन असतं, वेलकम करतं. सो बायोलॉजी करून तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये जाऊ शकता, ॲग्रिकल्चरमध्ये जाऊ शकता, तुम्हाला बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन करता येतं, BBA करता येतं, लॉला जाता येतं. म्हणजे ओव्हरऑल काय, की तुम्हाला जरी इंजिनिअर व्हायचं नसेल आणि कोर कम्प्युटरमध्ये करियर करायचं नसेल, तर बायोलॉजी इज एक्सेप्टेड एव्हरीवेअर. फक्त तुम्हाला इंजिनिअर होता नाही येणार मॅथ्स सोडल्याने. सो जर तुम्हाला मॅथ्स अवघड जात असेल आणि तुम्हाला तरीही चांगलं करियर करायचं असेल, तर बायोलॉजी हा तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय आणि आजच्या व्हिडिओच्या ऑडिओ क्वालिटी कशी होती त्याबद्दल नक्की कमेंट करा. कारण आजचा जो व्हिडिओ आहे, तो मी ह्या पॅट्रॉनिक्सच्या माईकवर शूट केलेला आहे. थँक यू सो मच.